श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. वास्तुशास्त्रात घरातील प्रत्येक दिशेला अधिक महत्त्व आहे. हिंदू धर्मात वास्तुशास्त्रात अधिक नियम सांगितले आहे. त्या नियमांचे पालन केल्याने आपल्याला शुभ फळं प्राप्त होतात, पण काही नियम न पाळल्याने आपल्याला नकारात्मक परिणामांचा सामना देखील करावा लागतो. आता भरपूर अशा गोष्टी असतात की ज्या आपण दक्षिण दिशेला ठेवत असतो, पण आता प्रत्येक गोष्ट आपल्याला बदलवणे काही शक्य नाही. पण आपल्याला जेवढ्या गोष्टी शक्य होतील, जेवढ्या नियमांचे पालन करता येईल तेवढ्या नियमांचे पालन आपण जरूर करायचे आहे. आता काही जण घर बांधतात, काही बंगला बांधतात, काही फ्लॅट सिस्टम मध्ये देखील राहत असतात. आता फ्लॅट सिस्टम मध्ये या सर्व गोष्टी आपल्याला करणे शक्य होत नाही. तर आपल्या घरामध्ये दक्षिण दिशेला टॉयलेट हे नसावं असे म्हणतात. वास्तुशास्त्रामध्ये हे साफ चुकीचं आहे. पण आपल्या घरामध्ये जरी दक्षिण दिशेला टॉयलेट असेल तर त्यासाठी कोणता उपाय करायचा हे देखील मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. आता आपल्या घरामध्ये अशा काही गोष्टी असतात की ज्या आपण बदलू शकत नाही, पण आपल्या घरामध्ये आपण जर नकारात्मक बोललो तर ती नकारात्मकता आपल्या घरामध्ये पसरत असते. मग आपल्याला जर माहीत असेल की आपल्या घरामध्ये टॉयलेट हे दक्षिण दिशेला आहे, तर आपण नेहमी म्हणत राहतो की माझ्या घरामध्ये टॉयलेट दक्षिण दिशेला आहे म्हणूनच माझ्या घरामध्ये सारखं आजारपण वाढत आहे किंवा माझ्या घरामध्ये भांडण तंटे वादविवाद हे होत आहे. पण आपण असं आपल्या घरामध्ये कधीही म्हणायचं नाही. भलेही आपल्या घरामध्ये टॉयलेट दक्षिण दिशेला असेल किंवा दरवाजा तुमचा दक्षिण दिशेला असेल, पण आपण जर असे आपल्याबद्दल नकारात्मक बोललो तर नकारात्मकच होत राहते. कारण की वास्तू ही नेहमी तथास्तु म्हणत असते. आपण चांगलं बोलाल तरी पण वास्तू तथास्तुच म्हणत असते, आणि आपण जर वाईट बोलाल तरी पण वास्तू तथास्तुच म्हणत असते. त्यामुळे आपण आपल्याबद्दल नेहमी सकारात्मक बोलण्याचा प्रयत्न करायचा आहे. अगदी आपण आजारी असेल तरी पण आपण म्हणायचं आहे की मला बरे वाटत आहे, माझी तब्येत व्यवस्थित आहे. आपण जर झोपताना पण म्हटलो की माझा पाय दुखत आहे, उठल्यावरती पण म्हटलो की माझा पाय दुखत आहे, कंबर दुखत आहे, किंवा आपण एखाद्यासोबत फोनवरती बोलताना देखील म्हणत असलो की माझा पाय कंबर दुखत आहे, मग त्या गोष्टी कधीही सकारात्मकतेमध्ये बदलत नाही. त्यामुळे आपण आपल्याबद्दल सकारात्मकच बोलायचं आहे. बघा, आपल्या घरामध्ये देखील माता लक्ष्मी ही स्थिर राहील व घरामध्ये सुख शांती व समृद्धी राहील. आता आपल्या घरामध्ये जर टॉयलेट दक्षिण दिशेला असेल तर आपण एक काचाची वाटी घ्यायची आहे. आता या वाटीमध्ये आपण थोडंसं खडे मीठ टाकायचं आहे. तसेच एक तुरटीचा खडा देखील आपण या वाटीमध्ये ठेवायचा आहे. आणि आपल्याला लवंग घ्यायचे आहे. लवंगा या साबूत असाव्या, कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्या. त्याला पुढे फूल देखील पाहिजे. अशा 4 लवंगा घ्यायच्या आहे. या 4 लवंगा आपल्याला त्या मिठामध्ये ठेवायच्या आहे. या काचेच्या वाटीमध्ये आपण 4 लवंगा ठेवायच्या आहे. प्रत्येक 15 दिवसानंतर आपण या लवंगा बदलवायच्या आहे. तसेच हे मीठ आपण टाकून द्यायचं आहे. मग तुम्ही अगदी टॉयलेटमध्ये टाकू शकता, फ्लश केलं तरी पण चालेल. 15 दिवसानंतर आपण जर हे मीठ बदलत राहिलो तर आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती नकारात्मकता निघून जात असते. आपल्या इथे कोणी ना कोणी येत असतं, शेजारी असो किंवा नातेवाईक असो. प्रत्येकालाच आपल्याबद्दल चांगले वाटते असे नाही. मग त्यांच्यामध्ये असणारी नकारात्मकता देखील आपल्या घरामध्ये कुठेतरी प्रभाव करत असते. तसेच आपण जर घरामध्ये आपल्याबद्दल वाईट बोललो तरी पण नकारात्मकता आपल्या घरामध्ये येत असते. कारण की वास्तू ही नेहमी तथास्तु म्हणत असते. तर ही नकारात्मकता जे काही बाथरूममध्ये आपण मीठ ठेवलेलं आहे ते मीठ शोषून घेत असतं. त्यामुळे असं मीठ आपण बाथरूममध्ये जरूर ठेवायचं आहे. अगदी तुम्ही टॉयलेटमध्ये देखील असं मीठ ठेवू शकता. खिडकीमध्ये ठेवलं तरी पण चालेल. आणि अंघोळीच्या बाथरूममध्ये देखील आपण अशा प्रकारचं मीठ हे ठेवायचं आहे. तसेच सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या दरवाजा जर दक्षिण दिशेला असेल किंवा कोणत्याही दिशेला असो, आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा किंवा नकारात्मक ऊर्जा ही आपल्या दरवाजातूनच येत असते. त्यामुळे आपला दरवाजा हा आपल्याला नेहमी स्वच्छ ठेवायचा आहे. आणि जिथे स्वच्छता असते तिथेच माता लक्ष्मी देखील वास करते असे म्हणतात. आता अमावस्या असेल, पौर्णिमा असेल किंवा शुक्रवार असेल किंवा कोणताही सणवार असो, तर त्या दिवशी आपल्याला एक काम करायचं आहे. ते म्हणजे आपल्या दरवाजावरती आपल्याला आंब्याच्या पानांचं तोरण हे बनवायचं आहे. असं आंब्याच्या पानांचं तोरण जर आपल्या दरवाजावरती असेल तर कोणतीही नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही. अगदी घरामध्ये तुमच्या कोणी येणार असेल, त्या व्यक्तीच्या मनामध्ये तुमच्याबद्दल जरी नकारात्मक विचार असतील तरी पण ती व्यक्ती घरामध्ये येताना सकारात्मक विचारच घेऊन येईल. त्यामुळे असं आंब्याच्या पानांचं तोरण आपण शुक्रवारी, अमावस्या, पौर्णिमा किंवा सणवारांच्या दिवशी जरूर दरवाजावरती लावायचं आहे.
आपला मुख्य दरवाजा देखील जेव्हा पण पौर्णिमा असेल, अमावस्या असेल किंवा सण असतील तेव्हा स्वच्छ पुसायचा आहे आणि आपल्याला आपल्या मुख्य दरवाजावरती स्वस्तिक हे काढायचंच आहे। स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं। जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभ कामे ही होत असतात। तसेच आपल्या मुख्य दरवाजावरती आपण शुभ लाभ देखील लिहायचा आहे। आता हे शुभ लाभ आपण कुंकवाने लिहायचं आहे। कुंकू घ्यायचं आहे, त्यामध्ये गुलाबजल किंवा गंगाजल टाकायचं आहे। आता प्रत्येकाच्याच दरवाजावरती शुभ लाभचं स्टिकर हे असतंच, पण स्टिकर असण्यापेक्षा आपण आठवड्यातून एकदा किंवा शुक्रवारी किंवा सणांच्या दिवशी जर दरवाजावरती शुभ लाभ लिहिलं तर आपल्या घरामध्ये सुख शांती येते आणि आपल्या घरामध्ये नेहमी शुभ कार्य ही घडत जातात। आपल्या घरावरती कोणतंही वाईट संकट येत नाही असं म्हणतात। त्यामुळे आपण आपल्या मुख्य दरवाजावरती शुभ लाभ लिहायचा आहे। तसेच प्रत्येक गुरुवारी आपण उंबरठ्याचं लेपन देखील करावं। आपण हळद घ्यायची आहे, त्यामध्ये गोमूत्र टाकायचं आहे आणि आपण असं लेपन उंबरठ्यावरती करावं। यामुळे देखील नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही। आता आपण दरवाजाबाहेर रांगोळी देखील काढायची आहे। आता प्रत्येकालाच रांगोळी काढणे शक्य होत नाही। अगदी तुम्ही मोठीच रांगोळी काढली पाहिजे असंही काही नाही। अगदी रोज तुम्ही फक्त माता लक्ष्मीची पावलं जरी आपल्या घराबाहेर काढली आणि त्या पावलामध्ये एका पावलामध्ये हळद टाकली, दुसऱ्या पावलामध्ये कुंकू टाकलं तर माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये होत असतो व आपल्या घरामधील नकारात्मक ऊर्जा दूर होतेच। त्यासोबत आपल्या घरामध्ये पैसा देखील यायला सुरुवात होते। आपल्याला जी काही अडलेली कामे आहे ती कामे देखील पूर्ण व्हायला सुरुवात होतात। त्यामुळे या शुभ गोष्टी आपण आपल्या घरामध्ये करायच्या आहे। आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण महिला सकाळी उठल्यानंतर आपण पहिल्यांदा अंघोळ करायची आहे। आपण अंघोळ न करता किचनमध्ये जायचं नाही। मग अगोदर आपण चहा घ्यायचा आणि मग अंघोळीसाठी जायचं असे करायचे नाही। आपण जर प्रथम अंघोळ केली आणि त्यानंतर आपण जर किचनमध्ये गेलो तर माता लक्ष्मी ही आपल्यासोबत राहते। आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कमतरता ही भासत नाही। आता प्रथम गेल्यावरती आपण आपल्या शेगडीची पूजा करायची आहे। शेगडीला हळदी कुंकू लावायचं आहे। रोज तुम्ही लावलं तरी पण चालेल। तसेच आपण जेव्हा आपलं घर झाडत असतो तेव्हा आपली जी काही शेवटची खोली आहे त्या शेवटच्या खोलीपासूनच आपण झाडायला सुरुवात करायची आहे। तसेच आपण फरची पुसत असतो तेव्हा देखील आपण शेवटच्या कोपऱ्यापासून शेवटच्या खोलीपासूनच सुरुवात करायची आहे। आता फरची पुसत असताना आपण त्यामध्ये गोमूत्र टाकायचं आहे, चिमूटभर हळद टाकायची आहे, गंगाजल टाकायचं आहे, तसेच पिवळी मोहरी टाकायची आहे, लिंबाचा रस टाकायचा आहे। आता या सर्व गोष्टी तुम्हाला एका वेळी टाकणे शक्य नसेल तर एखाद्या दिवशी तुम्ही मीठ टाका, दुसऱ्या दिवशी हळद टाका, या वस्तू टाका। जर आपण आपल्या घरामधील फरची पुसली तर आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती दूर होत असते व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो। आता आपण प्रत्येक जण देवपूजा करत असतो तर सकाळी देवपूजा ही लवकरच करायची आहे। अगदी 10 वाजल्यानंतर किंवा 11 वाजल्यानंतर आपली सर्व कामे उरकल्यानंतर आपल्याला देवपूजा करायची नाही। सकाळीच देवपूजा करण्याचा प्रयत्न करा, कारण की ब्रह्ममुहूर्तावरती आपण केलेली पूजा ही नेहमी सफल ठरत असते। आता आपल्या घराच्या दक्षिण दिशेला आपण जड वस्तू चुकूनही ठेवायच्या नाही। तसेच घराच्या दक्षिण दिशेला तुळशीचे रोप, मंदिर, इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा शूज चप्पल ठेवू नका। असे केल्याने आपल्या जीवनात नकारात्मकता येते, तसेच आर्थिक चणचण देखील जाणवू लागते। वास्तुशास्त्रात असे म्हटले जाते की दक्षिण दिशेला बसून कधीही जेवण करू नका। असे केल्याने आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो। तसेच कुटुंबाचे फोटो कधीही दक्षिण दिशेला लावू नका, यामुळे तुम्हाला अशुभ परिणाम मिळत असतात। आपण आपल्या पूर्वजांचे फोटो दक्षिण दिशेला लावायचे आहे आणि दक्षिण दिशा आपल्याला जेवढी रिकामी ठेवता येईल तेवढी ठेवायची आहे, कारण की त्या ठिकाणी आपल्या पूर्वजांचा वास असतो अशी मान्यता आहे। तसेच जेव्हा पण अमावस्या असेल तर अमावस्येच्या दिवशी आपण आपल्या घरातील जाळी जळमट ही काढायचीच आहे। यामुळे देखील आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा ही दूर होत असते। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।